Welcome students in Bahubali Vidyapeeth's Learn from Home, Study from Home program. Standard 11th, Subject English. Here is your English textbook, युवक भारती for Standard 11th. विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर्षी 11वीसाठी इंग्लिश युवक भारती हे टेक्स्टबुक आपल्याला शासनानं दिलेलं आहे. यामध्ये जे स्क्रीनवरती दिसतं आहे तो कंटेंट दिसतो आहे, म्हणजेच अनुक्रमणिका दिसते. याच्यामध्ये हे जर टेक्स्टबुक पाहिला तर हे टेक्स्टबुक 4 विभागात विभागलेलं आहे. सेक्शन 1 प्रोज, सेक्शन 2 पोएट्री, सेक्शन 3 रायटिंग स्किल अँड सेक्शन 4 इज जेनरा ड्रामा. यावर्षी ड्रामा दिलेला आहे, पुढील वर्षी 12वीला नॉवेल असेल. यामध्ये युनिट फर्स्ट जर बघितला प्रोजमध्ये तर एकूण 6 पाठ लेसन्स आपल्याला दिलेले आहेत. युनिट 1.1 बीइंग नेबरली, 1.2 ऑन द समिट वी रीच द टॉप, 1.3 द कॉल ऑफ द सॉइल, 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, 1.5 मिसेस ॲडिस, 1.6 टायगर हिल्स. प्रोज सेक्शनमध्ये 6 लेसन्स आहेत. त्यानंतर पोएट्रीमध्ये युनिट 2.1 चेरी ट्री बाय रस्किन बॉन, द सोअर व्हिक्टर ह्युगो, देयर इज अनादर स्काय एमिली डिकन्सन, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज विल्यम वर्ड्सवर्थ, नोज व्हर्सेस आईज विल्यम कूपर, द प्लॅनर्स बाय बोएकिम चे. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स. 3.1 एक्सपान्शन ऑफ आयडियाज, यालाच आपण कल्पना विस्तार म्हणतो. यावर्षी 3.2ला ब्लॉग रायटिंग, 3.3 ईमेल, 3.4 इंटरव्ह्यू, 3.5 फिल्म रिव्ह्यू, 3.6 द आर्ट ऑफ कॉम्पेअरिंग. अशा प्रकारे लेखन कौशल्यावरती हे विविध 6 घटक याचा अंतर्भाव केलेला आहे. सेक्शन 4 जेनरा ड्रामा, 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, 4.2 द रायझिंग ऑफ द मून बाय लेडी ग्रेगरी, 4.3 एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ ड्रामा, अ मिडसमर नाईट्स ड्रीम विल्यम शेक्सपियर, बी ॲन एनिमी ऑफ द पीपल हेनरिक जॉहान इब्सेन. अशा प्रकारे आपल्याला हे कंटेंट्स अभ्यासासाठी यावर्षी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 11वीचा 80 मार्काचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे, ॲक्टिव्हिटी शीट कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीपासूनच जर आपल्या डोळ्यासमोर ह्या 80 मार्काच्या क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट असेल तर आपल्याला नक्कीच अभ्यास करायला सोपं जाईल. लेट अस सी द फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर. सेक्शन फर्स्ट, इट इज फॉर 34 मार्क्स. Question 1 A. Read the extract and complete the activities given below. Scene extract. विद्यार्थी मित्रांनो, जे पाठ दिलेले आहेत त्या पाठावरती आपल्याला सेक्शन 1मध्ये जवळजवळ 275 ते 300 वर्ड्समध्ये एक पॅराग्राफ विचारला जाईल सीन एक्स्ट्रॅक्टमध्ये, आणि त्याला मार्क्स आहेत 12. क्वेश्चन 1A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन 2 मार्क्स. A3 इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस 2 मार्क्स. A4 पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स. A5 लँग्वेज स्टडी 2 मार्क्स अँड A6 व्होकॅब्युलरी 2 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या उपप्रश्नामध्ये काय विचारणार नेमकं, उदाहरणार्थ ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये काय विचारणार, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये काय विचारणार, इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस ज्याला आपण अनुमान काढणे, अर्थ लावणे किंवा विश्लेषण करणे असं म्हणतो, ते काय नेमकं असणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. क्वेश्चन 1B लँग्वेज स्टडी. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर मार्क्स 4. B1 डू ॲज डायरेक्टेड ऑर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, इट इज फॉर मार्क्स 3. Any 3 grammar items not asked in A5 of question 1A
or question 2A should be selected. म्हणजेच क्वेश्चन 1A मधल्या A5 मध्ये किंवा क्वेश्चन क्वेश्चन 2A मधल्या 5 मध्ये ते विचारले नसलेले ग्रामर आयटम्स आपल्याला इथं विचारले जातील. B2 spot the errors in sentences. 1 or 2 sentences can be asked for 1 marks. Question 2A. Read the extract and complete the activities given below. An unseen passage of 275 to 300 words. Marks 12. A1 global understanding for 2 marks. A2 complex factual question for 2 marks. A3 inference or interpretation or analysis 2 marks. A4 personal response 2 marks. A5 language study 2 marks. A6 vocabulary 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, यातील उपप्रश्नांची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत. क्वेश्चन 2B summary writing. Write the summary of the above extract with a suitable title with the help of the given points or hints. यामध्ये आपल्याला समरी रायटिंगसाठी प्रश्न असेल 3 मार्कला. क्वेश्चन 2C नोट मेकिंग. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन. सूचना दिल्याप्रमाणे आपल्याला नोट मेकिंग करायचं आहे. कदाचित टी डायग्राम किंवा टॅब्युलर डाटा भरण्यासाठी हा प्रश्न विचारला जाईल. मार्क्स आहेत 3. क्वेश्चन नंबर 3 सेक्शन B पोएट्री अँड ॲप्रिसिएशन 14 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 कविता विचारल्या जातील या प्रश्नामध्ये आणि मार्क्स आहेत 14. क्वेश्चन 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोएम ऑफ अबाउट 10 लाईन्स. मार्क्स 10. A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स. A2 इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस 2 मार्क्स. A3 पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स. A4 पोएटिक डिव्हाइस 2 मार्क्स. A5 क्रिएटिव्हिटी 2 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण यातील उपप्रश्नांची सविस्तर माहिती नंतर शेवटी घेणारच आहोत. क्वेश्चन 3B हा देखील कवितेवरतीच प्रश्न असेल. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन. सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनादर पोएम अँड आस्क्ड इन क्वेश्चन 3A. नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. मार्क्स 4. त्यामध्ये उपप्रश्न आहेत. 1 ॲप्रोप्रिएटनेस ऑफ थीम अँड लँग्वेज फीचर्स 2 मार्क्स. 2 एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन 1 मार्क. 3 पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन 1 मार्क्स. सेक्शन 3 रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. टोटल मार्क्स 16. A email or letter writing formal letter 4 marks. B expansion of ideas blog writing or film review 4 marks. C appeal leaflet report writing few counter view section 4 marks. D speech writing comparing dialogue writing and interview 4 marks. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन Aमध्ये ईमेल आणि लेटर रायटिंग दिलेलं आहे. त्यापैकी एक अटेम्प्ट करावा लागेल, त्याला 4 मार्क्स असतील. Bमध्ये आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडियाज ब्लॉग रायटिंग फिल्म रिव्ह्यू दिलेला आहे. पैकी 2 प्रश्न विचारले जातील, त्यावरती 1 प्रश्न लिहायचा आहे. Cमध्ये ॲपील लिपलेट रिपोर्ट रायटिंग फ्यू कॉन्ट्रिव्ह्यू पैकी 2 क्वेश्चन्स विचारले जातील आणि ते ऑरल असतील, त्यावरती 1 अटेम्प्ट करायचा आहे. 4 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. स्पीच रायटिंग कॉम्पेअरिंग डायलॉग रायटिंग इंटरव्ह्यूवरती 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 1 प्रश्न आपल्याला लिहावा लागेल. सेक्शन 4 क्वेश्चन नंबर 5 लिटररी जनरल. मार्क 16. क्वेश्चन नंबर 5A कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. 1 ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा 2 मार्क्स. ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा 2 मार्क्स. नोट दिलेल्या ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन विल बी आस्क्ड ऑर फॉर्म्ड ऑन सेक्शन 4.1 म्हणजेच 4.1 वरती हा प्रश्न नेहमी आपल्याला विचारला जाईल.
Question 5b. Answer in about 50 words to the questions given below 4 marks. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character. उपप्रश्न कसे विचारले जातील? डिस्क्राइब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस 2 marks. Illustrate, interpret, narrate, justify, find, identify 2 marks. नोट दिलेले आहे. ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन विल बी फ्रेम्ड ऑन सेक्शन 4.2. म्हणजेच ह्या ड्रामाच्या 4.2 ह्या सेक्शनवरती आपल्याला ही ॲक्टिव्हिटी विचारली जाईल. क्वेश्चन नंबर 5c. Answer in about 50 words. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character. Question 1. Describe, explain, compare, contrast, name, discuss 2 marks. Question 2. Illustrate, interpret, narrate, justify, find, identify 2 marks. Question number 5d. Answer in about 50 words to the questions given below 4 marks. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character. Question number 1. Explain, compare, contrast, name, discuss 2 marks. Illustrate, interpret, narrate, justify, find, identify 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 5ABCD हा प्रश्न नेहमी ह्या ड्रामावरती विचारला जाईल. वेगवेगळ्या पद्धतीनं हे प्रश्न विचारले जातील. त्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही ॲक्टिव्हिटी शीट डिटेलमध्ये पाहूया. आता क्वेश्चन नंबर 1 जो सीन पॅसेज आहे तो कोणकोणत्या प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे, कसे विचारले जाईल हे बघा. क्वेश्चन नंबर 1A हा 10 पॉईंट्समध्ये विचारले जाईल. कोणत्याही पद्धतीने ते विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, फाइंड ट्रू और फॉल्स अँड करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस. कंप्लीट द वेब चार्ट, फ्लो चार्ट टेबल. 3. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. मॅच द इन्फॉर्मेशन इन A and B. चूज 2 sentences that describes the theme, central idea. Rearrange the jumbled sentence. Choose 2 sentences that describes the gist of the extract. Find out information of the author from the given sentences. Find out the proof evidence from the extract for the following instances. 10. Choose the 2 correct and or wrong sentences. अशा पद्धतीनं आपल्याला 10 प्रकारे कोणत्याही पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारले जातील. आपल्याला 10वीला बऱ्यापैकी ह्यातील काही प्रश्न आपण अनुभवले आहेत किंवा सोडवलेले आहेतच. आपण ॲक्टिव्हिटी A1 आणि A2मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील ते पाहिलं. आता ॲक्टिव्हिटी A3मध्ये काय विचारलं जाईल क्वेश्चन 1मध्ये, तर हा प्रश्न असेल इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिसवरती. ते प्रश्न कसे विचारले जातील बघा. 1. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द डॉट डॉट, म्हणजे तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल त्याचा मीनिंग लिहायचा आहे. गिव्ह रिझन फॉर, कारण द्यायचं आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस विथ प्रॉपर वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स, गाळलेल्या जागा भरायच्यात, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. पिक आउट द सेंटेन्सेस टू सपोर्ट द रायटर्स आयडिया, असे काही पॅसेजमधील वाक्य लिहायचे आहेत की रायटरची आयडियाशी ते सुसंगत असतील. राईट एक्सप्रेशन्स अगेन्स्ट द रायटर्स व्ह्यू, रायटरच्या व्ह्यूबद्दल काही एक्सप्रेशन्स आले असतील तर ते आपल्याला पॅसेजमधून बघून लिहायचे आहेत. फिल इन द ब्लँक्स ऑर कंप्लीट द सेंटेन्सेस चार्ट. 7. कंप्लीट विथ द सुटेबल रिस्पॉन्स. 8. फाइंड द इन्स्टन्सेस टू सपोर्ट द रायटर्स व्ह्यूज, काही एक्झाम्पल्स, काही इन्स्टन्सेस आले असतील की रायटरच्या व्ह्यूला सपोर्ट करणारे तर ती शोधून लिहायची आहेत. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द सेंटेन्सेस, एखादं वाक्य दिलं असेल तर त्याचं मीनिंग आपल्याला लिहावं लागेल. ॲक्टिव्हिटी A4मध्ये आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असेल तो कोणत्या पद्धतीनं विचारला जाईल ते पहा. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या शब्दामध्ये लिहा. एक्सप्रेस युअर ओपिनियन, तुमचं मत लिहा. सजेस्ट सम सिच्युएशन फॉर, अशाच प्रकारची सेम सिच्युएशन तुम्ही सजेस्ट करा.
स्टेट युअर आयडियाज फॉर, एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्याबद्दल तुमचं मत मांडा. नॅरेट द पॅरल एक्सपिरियन्स, तशाच पद्धतीचं रायटरला आलेलं एक्सपिरियन्स सारखंच एखादं एक्सपिरियन्स असेल जे पाठामध्ये उल्लेखलेलं असेल तशाच प्रकारचं एक्सपिरियन्स अनुभव तुम्ही लिहा. राईट युअर सेल्फ एक्सपिरियन्स, स्वतःचं अनुभव लिहा. मेन्शन युअर रिॲक्शन टू द सिच्युएशन. डिस्क्राईब द इम्पॅक्ट इफेक्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑन युअर माइंड. इमॅजिन युअर सेल्फ इन दॅट प्लेस अँड एक्सप्रेस युअर व्ह्यूज. 10व गिव्ह रिझन फॉर, कारण लिहा. ॲक्टिव्हिटी A5मध्ये लँग्वेज स्टडी आहे, त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील बघा. बिगिन द सेंटेन्स विथ रिपोर्टेड स्पीच, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नॅरेशन, चेंज द डिग्री, वर्ड फॉर्मेशन, gerund and infinitive, simple compound and complex sentences. 7 assertive, negative, affirmative, exclamatory sentences, rhetorical question, WH question, action articles, prepositions, punctuations, change the voice, be able to, use enough, not only but also, no sooner than, use unless, यूज इफ not, चेंज द टेन्स. अशा प्रकारचे विविध प्रश्न ग्रॅमॅटिकल आयटम्स आपल्याला इथं विचारले जातील. आता ॲक्टिव्हिटी A6 व्होकॅब्युलरीची असेल. कसे प्रश्न विचारले जातील बघा. मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स, टू राईट सिनोनिम्स ऑर अँटोनिम्स ऑर मॅच देम, म्हणजेच समानार्थी किंवा विरोधार्थी शब्द मॅच करायचे. गिव्ह वन वर्ड फॉर, एखादं वाक्य देतील आणि त्यासाठी एक शब्द लिहायचा पॅसेजमधला बघून. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस किंवा वर्ड्स लिहा, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स. फाइंड आउट द डिस्कोर्स मेकर्स, कंप्लीट द वर्ड रेजिस्टर, वर्ड पझल, क्रॉसवर्ड. 7 फाइंड आउट द इन्स्टन्सेस ऑफ कोलोकेशन्स, फाइंड द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. 9 write one word for the expression or group of words. 10 word formation, for example adjective, adverbs, noun, etc. अशा प्रकारे हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3मध्ये A ॲक्टिव्हिटी टेस्टिंग फॉर ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्काचा प्रश्न असतो. तो कसा प्रश्न विचारला जातो बघा. वेब चार्ट, फ्लो चार्ट, थीम, झिस्ट लिहा. Alternatives, true or false, rearrange jumbled sentences, find proof, evidence, match the pairs, find 2 correct or 2 wrong sentences इत्यादी आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल, या प्रश्नामध्ये विचारलं जाईल. A2मध्ये इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस. आता इन्फरन्स म्हणजे अनुमान काढणे, इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे आणि ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे. यामध्ये गिव्ह रिझन्स फॉर, फाइंड आउट द मीनिंग फॉर, कंप्लीट द सेंटेन्सेस, राईट एक्सप्रेशन्स, इन्स्टन्सेस टू सपोर्ट रायटर्स व्ह्यू, कंप्लीट विथ सुटेबल रिस्पॉन्स. अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर लिहावं लागेल. आता A3मध्ये पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील बघा. हे प्रश्न आपल्याला ओपन एंडेड असतील. शुड बी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड टू the, be unbased, no yes no type questions, but with based on self experience, parallel experience. म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या सेल्फ एक्सपिरियन्सच्या आधारे प्रश्न विचारले जातील. येस नो टाईपनं उत्तर येतील असे प्रश्न अजिबात विचारले जाणार नाहीत. ॲग्री, डिसॲग्री विथ द पोएट्स व्ह्यू, ओपिनियन, तुम्ही सहमत आहात का किंवा नाहीत त्याचं कारण लिहा. रिॲक्शन टू द सिच्युएशन, त्या प्रसंगी आपलं रिॲक्शन काय असेल, प्रतिक्रिया काय असेल ती लिहा. सजेशन ऑर सोल्युशन फॉर, आपल्याला एखादा सल्ला उपदेश किंवा उपाय सुचवायचा आहे. कॉमेंटिंग ऑर क्रिटिसायझिंग ऑन पोएट्स व्ह्यू, कवीने मांडलेल्या मतावरती आपल्याला क्रिटिसाइज करायचं आहे किंवा कॉमेंट करायचे आहेत. गिव्ह रिझन्स, लिस्ट द चेंजेस दॅट यू वूड ब्रिंग इन युअर सेल्फ. एखादा मुद्दा दिला असेल त्याच्यावरती काय चेंज हवा असेल तर तोही आपण सांगू शकतो किंवा लिहायचं आहे. A4 ही ॲक्टिव्हिटी टेस्टिंग पोएटिक डिवाइस 2 मार्क्ससाठी असते. त्यामध्ये फिगर स्पीच असेल किंवा
राईम स्कीम असेल, रायमिंग वर्ड्स असतील, आपल्याला ह्यामध्ये विचारले जातील. कवितेवरील A5 हा क्वेश्चन पोएटिक क्रिएटिव्हिटीवरती असेल आणि त्याला मार्क्स आहेत 2. ॲक्टिव्हिटीज शॅल बी व्हराईड इन नेचर. ऑप्टिमम स्कोप शॅल बी गिवन टू द ओपन एंडेड थिंकिंग एक्सप्रेशन. नो मीटर, नो राईम स्कीम इज स्ट्रिक्टली एक्सपेक्टेड सजेस्टेड ॲक्टिव्हिटीज. 1. To replace the words, antonyms, synonyms. To replace the certain line, एखादी लाईन रिप्लेस करायची. Add 2 more lines of your own. Change only the 3rd line, 4th line, etc. Compose parallel lines. Suggest different ending to the poem. Add a free verse. Insert adjectives or adverbs. अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना इथं विचारले जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या इथं दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहावी किंवा लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 5 ड्रामा लिटररी जेनर. यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील बघा. टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर क्वेश्चन नंबर 5 ABCD. ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन प्लॉट, कॅरेक्टर, थीम, सेटिंग, लँग्वेज ह्यावरती ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. आता प्लॉटवरती कसे प्रश्न विचारले जाईल कथानकावरती. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स. फिल इन द ब्लँक्स टेकिंग करेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. कंप्लीट द वेब फ्लो चार्ट. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. अशा प्रकारचे प्रश्न ह्या प्लॉट ह्या सेक्शनवरती विचारले जातील. कॅरेक्टर्सवरती कोणते प्रश्न विचारले जातील म्हणजेच पात्र जे असतील त्यांच्यावरती. मॅच द पेअर्स. कॅरेक्टर्स विथ देअर नेचर, कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचा स्वभाव किंवा त्यांचे गुणवैशिष्ट्य. फिल इन द ब्लँक्स इन्सर्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट द कॅरेक्टर्स. रिकाम्या जागा भरा. स्टेट वेदर द गिवन ऑप्शन्स अबाउट द कॅरेक्टर इज ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ओळखा. मॅच द फॉलोइंग कॅरेक्टर्स विथ देअर डिस्क्रिप्टिव्ह विथ देअर ॲक्टिव्हिटीज. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट डिस्क्राईब द नेचर ऑफ द कॅरेक्टर. अशा प्रकारे आपल्याला विविधांगी प्रश्न ह्या सेक्शनमध्ये विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो, ड्रामाच्या सेटिंगवरती ह्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातील. चूज द करेक्ट लोकेशन ऑफ द इव्हेंट फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स that describe the setting of the events. Match the actions with the time of the event in the extract. Fill in the blanks with correct words that describe the location. Match the actions with the characters with the location. Theme मध्ये कसे प्रश्न विचारतात बघा. Select the most appropriate sentences that suggest the theme of the extract. Suggest the theme of the extract म्हणजेच त्या योग्य अशा प्रकारचं एखादं वाक्य निवडा की जे थीम दर्शवेल त्या नाटकाची. कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट थीम गिवन बिलो. त्यानंतर राईट द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इन 2 सेंटेन्सेस. त्या पॅसेजचं थीम 2 वाक्यात लिहा. सिलेक्ट 2 सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन 4 दॅट आर अगेन्स्ट द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. State whether the following sentences describing the theme correct or wrong. तर विद्यार्थी मित्रांनो, असे विविध प्रश्न आपल्याला ह्या थीमवरती विचारले जातील. ड्रामाच्या लँग्वेजवरती कसे प्रश्न असतील बघा. चूज 2 करेक्ट सेंटेन्सेस दॅट डिस्क्राईब द फीचर ऑफ लँग्वेज इन द एक्स्ट्रॅक्ट. अशी 2 वाक्य निवडायची की जे भाषेची वैशिष्ट्ये सांगणारे असतील. डिस्क्राईब द वर्ड्स दॅट सजेस्ट the regional impact of language in the extract. Describe the effect of direct narration in the extract from the given alternatives. दिलेल्या पर्यायामधून डायरेक्ट नॅरेशनचा इम्पॅक्ट काय झाला ते सांगायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड्स डिस्क्रायबिंग द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स ड्युरिंग द कन्व्हर्सेशन. अशा प्रकारची एक लिस्ट तयार करायची आहे, शब्दांची यादी तयार करायची आहे की जे कॅरेक्टरचे एक्सप्रेशन आहे त्याच्यावरती त्याचं वर्णन करणारं असेल. डिस्क्राईब द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लँग्वेज यूज्ड इन द एक्स्ट्रॅक्ट इन 2 सेंटेन्सेस.
Choose two correct sentences that describe the feature of. Describe the words that suggest the regional impact of. Describe the effect of direct narration in the extract. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. मेक अ लिस्ट ऑफ टू वर्ड्स डिस्क्रायबिंग द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स ड्युरिंग द कन्व्हर्सेशन. संभाषणादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक्सप्रेशन्स कसे होते त्याबद्दल आपल्याला वर्णन करायचे आहे, त्याची लिस्ट तयार करायची आहे. डिस्क्राईब द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लँग्वेज यूज्ड इन द एक्स्ट्रॅक्ट इन 2 सेंटेन्सेस. 2च वाक्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत, लँग्वेजचे कॅरेक्टरिस्टिक्स, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा 80 मार्काचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट किंवा ॲक्टिव्हिटी शीट आपल्याला इयत्ता 11वीला विचारली जाईल. ही ॲन्युअल एक्झामची ॲक्टिव्हिटी शीट आहे. आपल्या वहीमध्ये आपण सर्वजण हे लिहून ठेवायचं आहे आणि ह्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.